Welcome to AV number 2. This part is nothing but the part of writer or poet. The writer of this poem is Ruskin Bond. तर रस्किन बॉन्ड नावाचे जे लेखक आहेत त्यांचा इथे या ठिकाणी परिचय जो आहे तो इथे दिलेला आहे आणि नेमकं काय त्यांनी दिलेलं आहे ते बघूया आपण. रस्किन बॉन्ड नेमकं काय म्हणतायत, काय त्यांची माहिती आहे. रस्किन बॉन्ड बॉर्न इन कसोली हिमाचल प्रदेश. तर कसोली नावाचा एक भाग आहे हिमाचल प्रदेशामधला, तिथे त्यांचा जन्म झालेला होता. इन 1934, तर 1934 साली ते जन्माला आलेले आहेत. रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. अनेक शेकडो कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. एसेज, नोव्हेलाज, तर अनेक निबंध त्यांनी लिहिलेले आहेत. काही कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहे. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. आणि 30हून अधिक पुस्तकं त्यांनी मुलांसाठी, लहान मुलांसाठी लिहिलेली आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17, received the John Llewellyn राईज मेमोरियल प्राईज इन 1957. तर त्यांची पहिली कादंबरी जी आहे ती 17व्या वर्षी त्या ठिकाणी त्यांनी लिहिली होती आणि त्यांना जॉन लिलेवान राईज मेमोरियल प्राईज इन 1957, 1957मध्ये त्यांना एक पुरस्कार पण ह्या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. कादंबरीचं नाव होतं द रूम ऑन द रूफ नावाची कादंबरी आहे. ही हॅज ऑल्सो पब्लिश 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. त्यांनी स्वतःचं एक आत्मचरित्र पण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचे 2 भाग त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लिट, अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल. तर असे त्यांच्या जीवनातले काही प्रसंग असतील. द लॅम्प इज लिट नावाचा एक त्यांचा लेखसंग्रह आहे. अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. आणि विशेष करून त्यांना आपल्या भारत सरकारने पण त्या ठिकाणी गौरवलेलं आहे. त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि भारत सरकारकडनं त्यांना पद्मश्री जी आहे ती पण त्यांना मिळालेली आहे. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. त्या पद्मश्री नावाने त्यांना त्यांचा गौरव जो आहे तो पण करण्यात आला होता. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. तर रस्किन बॉन्ड जे आहे ते आपल्या उत्तराखंड मसुरीमध्ये त्या ठिकाणी ते राहत आहेत आज पण. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर द ट्री. तर ही जी कविता आहे चेरी ट्री नावाची, ह्या कवितेत नेमकं कवीने काय दिलेलं आहे. इज अबाउट द पोएट्स एक्स्टसीचा अर्थ आहे एन्जॉय, डिलाईट. तर त्याला जो एक अत्यंत अत्यानंद झालेला आहे, खूप आनंदित झालेले आहे, ते एक्स्टसीचा अर्थ आहे आनंद. द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. तर छोटंसं झाड त्यांनी चेरीचं लावलं आणि हे झाड त्यांना 8 वर्षाने ते झाड छान असं मोठं झालं आणि त्यांना जो आनंद मिळालेला आहे त्या झाडाचा वाढण्याचा आनंद. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. आणि निसर्गाच्या ह्या चमत्काराबद्दल त्यांना खूप आश्चर्य वाटतंय, खूप छान वाटतंय. अँड हाऊ द चेरी ब्लॉझम्स आर फ्रॅगाईल. आणि कशा पद्धतीने ती चेरी फुलली, कशा पद्धतीने नाजूक पद्धतीने ते झाड बहरलेलं आहे, फुललेलं आहे. अँड क्विक टू फॉल. आणि हळूच ते पडलं पण झाड, म्हणजे झाडावरची चेरी जी आहे चेरी पडली ती. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय. आणि ह्या झाडाने त्यांना प्रचंड खूप आनंद दिलेला आहे. ॲज यू कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू डॅफल्ड ग्रीन ट्रीज. आणि त्यांनी ह्या झाडाच्या आनंदातून त्या ठिकाणी ही कॅन सी द स्टार्स अँड ब्ल्यू स्काय, आकाश आणि छान असं त्या ठिकाणी तारे त्यांनी बघितलेले आहे. थ्रू डॅफल्ड ग्रीन ट्रीज. आणि ह्या निळाशार अशा त्या झाडाच्या फांद्यातून त्यांना आकाश आणि ते तारे दिसत आहेत आणि त्यांना अत्यानंद होतो आहे की आपलं हे छोटंसं झाड आज खूप मोठं झालेलं आहे आणि त्या झाडाने काय काय नेमकं बघितलं, त्या झाडाने काय काय आनंद दिलेला आहे आणि एक छोटंसं झाड पण त्या ठिकाणी कसा आनंद देऊ शकतं, कसं एक चमत्कार जीवनातला घडवू शकतं, असं ते छोटंसं झाड लेखकाच्या दृष्टीतून ते कसं आहे ते बघूया आपण या ठिकाणी. आणि चेरी ट्रीला आपण सुरुवात करूया, काय नेमकं दिलेलं आहे ते बघूया. लेट अस स्टार्ट विथ पोएम नंबर 1, चेरी ट्री. तर चेरी ट्री नेमकी काय दिलेली आहे. 8 years हॅव पास सिन्स आय प्लेस माय चेरीज सीड इन द ग्रास. 8 वर्ष उलटून गेले. 8 years हॅव पास्ड सिन्स आय प्लेस माय
चेरी सीड इन द ग्रास, त्या गवतामध्ये मी ते छोटंसं बी जे आहे सीड, ती त्या ठिकाणी मी लावली चेरीची. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड, मी सहज म्हणालो मनाशी की एक स्वतःचं एक झाड असावं माणसाला. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड, आणि त्याला मी पाणी घालत गेलो, आणि पाणी घालता घालता मी आपलं नेहमीप्रमाणे आपलं जगणं चालू होतं. अँड फॉरगॉट, आणि मी विसरलो पण त्या झाडाला अ, पाणी घालत गेलो, विसरलो. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग, पण ह्या झाडाचे वाढण्याचे स्वतंत्र मार्ग होते, ते वाढायला लागलं. ग्रोईंग म्हणजे वाढणं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच फॉर नोईंग, व्हेरी मच ऑर नोईंग, कोणीही त्याची काळजी करत नव्हतं किंवा कोणालाही माहीत नव्हतं, ते एक रोप लावलं लावलं. सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, आणि अगदी अचानक त्या ठिकाणी त्या उन्हाळ्याच्या मे एंडला, मेच्या अंताला, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे, मी बघितलं की ते छोटंसं जे झाड आहे ते ते वाढायला लागलं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 मंथ चाइल्ड, आणि खूप छान लहानसं असं 5 महिन्याचं एखादं छोटंसं मूल असावं त्या पद्धतीने ते आता वाढत होतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, आणि हळूहळू आता त्या हिरव्यागार पानांमध्ये, हिरव्यागार त्या गवतामध्ये ते झाड जे आहे ते रानगवतामध्ये वाढायला लागलं. गोट्स एट द लिव्ज द ग्रास कटर सीद, आता भीती अशी होती की जे जे गोट्स आहेत, ज्या बकऱ्या आहेत, त्या बकऱ्या कदाचित त्या ठिकाणी त्याचे पानं खाऊन जातील की काय. द ग्रास कटर साईद, आता हे सीद काय आहे. अ टूल विथ अ लॉंग कर्व ब्लेड ॲट राईट अँगल टू अ लॉंग हँडल यूज टू कट लॉंग ग्रास अँड ग्रीन, आता हे सीद नावाचं एक हातर आहे, त्याला आपण कोयता किंवा विळा असं म्हणतो. तर द ग्रास कटर सीद, तर कदाचित हे जे गवत कापणारे आहे ते विळ्याने त्याला कापून टाकतील की काय, अशी भीती मला होती. स्पिल्ट इट अपार्ट, आणि कदाचित तिथून ते त्या गवतापासून ते कदाचित ते अलग होईल की काय, स्पिल्ट म्हणजे विभागलं जाईल. अँड अ मान्सून ब्लाईट, आणि कदाचित पाऊस पाण्यामुळे असेल, कदाचित ते ब्लाईटचा अर्थ आहे कॉझिंग डॅमेज, त्याचं नुकसान होईल की काय, प्रचंड येणाऱ्या पावसामुळे ते धुवून निघेल की काय असं मला वाटायला लागलं. श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम, श्रीवल्डचा अर्थ आहे ड्राईड, श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम इव्हन सो, कदाचित ते वाळू शकलं असतं, कदाचित ते कोरडं झालं असतं जर त्याला पाणी मिळालं नसेल तर. इव्हन सो, कदाचित असं होऊ शकेल की ते श्रीवल्ड, ड्राईड. द स्लेंडर स्टेम, त्याचे जे नाजूक असे जे त्याचे मुळं आहेत किंवा त्याचं जे खोड आहे, स्टेम म्हणजे खोड, ते खोड जे आहे नाजूक खोड, त्याचं कदाचित ते ड्राय होऊ शकतं. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स अगेन, पण वाळलंसुद्धा, आणि पुन्हा वसंत ऋतू, स्प्रिंग सीझन जो आहे, वसंत ऋतू आला, आणि पुन्हा 3 त्याला कोंब फुटले. न्यू शूट्स, 3 न्यू शूट्स ग्रो, त्याला नवीन कोंब फुटले. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट, आणि काय आश्चर्य बघा, हे छोटंसं असं एक छोटंसं झाड जे आहे छोटंसं, ते आता धडपड करायला लागलं. अपवर्ड थ्रस्ट, थ्रस्टचा अर्थ आहे पुश विथ फोर्स, अगदी वेगाने ते जोमाने ते आता उंच वरती वाढायला लागलं. इट आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट, आणि आता त्याचे जे बाहू आहेत एखाद्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने, फायर्सचा अर्थ आहे ॲग्रेसिव्ह, ते एकदम जोम जो आहे, उत्साह जो आहे, एका आक्रमकतेने त्या ठिकाणी ते ते वाढायला लागलं. एखादी विशिष्ट अशी त्याची जी आशा होती मनातली ती उत्पन्न झाली, आणि ह्या आशेमुळे त्या ठिकाणी ते झाड वाढायला लागले, त्याचे बाऊ फैलायला लागले. फॉर लाईट अँड एअर अँड सन, आणि हळूहळू प्रकाश, हवा आणि सूर्यप्रकाश यासाठी ते धडपडायला लागलं. आय कुड ओनली वेट ॲज वन, मी वाट बघत होतो त्याची जास्त वाढण्याची. हू वॉच वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड रेन, आणि पावसाच्या आणि वेळेच्या त्या ओघामध्ये ते वाढत होतं, जोमाने त्या ठिकाणी फैलावत होतं, मी बघत होतो आणि भटकत होतो. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग प्रेन, आणि छान पद्धतीने एक चमत्कार घडावा, आणि असं हिरवागार असा त्या वेदनेतून त्या ठिकाणी त्याला चमत्कारिक अशा त्या फांद्या फुटायला लागल्या. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, नंतर मी दुसऱ्या वर्षी निघून गेलो. स्पेंट अ सीझन इन काश्मीर, आणि काश्मीरमध्ये मी काही दिवस राहिलो. केम बॅक थिनर रादर पुअर, आणि मी नंतर अतिशय बारीक होऊन त्या ठिकाणी परत आलो. बट
रिचर बाय चेरी ट्री ॲट माय डोअर. पण मी जेव्हा बघितलं, घरी आलो परत मी काश्मीरहून आणि बघितलं तर त्या ठिकाणी दरवाजाजवळ ते झाड उंच असं छान असं वाढलेलं होतं. 6 फीट हाय माय ओन डार्क चेरी. 6 फूट उंच ते झाड मला आता पाहायला मिळालं. अतिशय छान असं वाढलेलं चेरीचं झाड. अँड आय कुड स्केर्सली बिलीव्ह इट अ बेरी. आणि आता मला खूपच त्या ठिकाणी मी विश्वास ठेवू शकत नव्हतं की ते बेरी त्या ठिकाणी त्याला लागलेल्या होत्या छान अशा. आय कुड स्केर्सली बिलीव्ह इट अ बेरी रायफन अँड ज्वेल्ड इन द सन. आणि छान अशा ते फळं जी आहे ते आता पिकलेली रायपन म्हणजे पिकणं रायपन अँड ज्वेल इन द सन. आणि छान पद्धतीने चमकणारी ती सूर्यप्रकाशातली ती फळं मला दिसत होती. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन. आणि त्या फांद्यांना लागलेली ती फळं चमकत होती. नेक्स्ट इयर देर वर ब्लॉझम स्मॉल. पुढच्या वर्षी अजून त्या ठिकाणी बहर येणार होता. ब्लॉझमचा अर्थ आहे फ्लावर्स दॅट ब्लूम ऑन ट्री, म्हणजे फुलांचा बहर येणं त्याला म्हणतात ब्लॉसम्स. ब्लॉसम्स स्मॉल पिंक फ्रॅगाईल क्विक टू फॉल. आणि गुलाबी रंगाची नाजूक अशी ती छान अशी ती फळं लागायला लागली. ॲट द मेरेस्ट ब्रीद द स्लिपिएस्ट ब्रिज. आणि छान पद्धतीने हवेच्या झुळकेवर त्या ठिकाणी ते डोलायला लागली आणि फुलायला लागली. आय ले ऑन द ग्रास ॲट इज. मी सहज त्या गवतावर पहुडलो आणि ॲट इज सहजगत्या पडलो. लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू. आणि त्या हिरव्यागार पानातून त्या ठिकाणी मी आकाश बघायला लागलो. ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू. आणि ते छान असं निळ्या आकाशात त्या ठिकाणी ॲट द फिंचेस. फिंचेस काय आहे तर एक प्रकारचा पक्षी आहे. पक्ष्याचं नाव आलं आहे अ सॉन्ग बर्ड त्याला म्हणतात. ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू. आणि छान त्या हिरव्यागार पर्णसंभाळातून ते फिंचेसचे पक्षी जे आहे ते उडणारे पक्षी मी बघितले. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल ग्रीन. आणि फ्लिटेडचा अर्थ आहे टू मूव लाईटली अँड स्विफ्टली, भरकन निघून जाणे फ्लिटेड. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. डॅपल्डचा अर्थ आहे हॅव्हिंग डार्क ऑर लाईट पॅचेस, जे ठिपके असलेले अनेक ठिपके असलेल्या त्या पानातून त्या ठिकाणी हे पक्षी उडून जात होते भरकन. व्हाईल बीज इन ॲन एक्स्टसी ड्रँक. आणि मधमाशा ज्या आहे त्या आनंदाने त्या ठिकाणी ते जे मध आहे त्या मध पीत होत्या, शोषत होत्या, पीत होत्या या अर्थाने. ऑफ नेक्टार फ्रॉम इच ब्लूम अँड द सन ब्लँक. आणि नेक्टारचा अर्थ आहे स्वीट लिक्विड प्रोड्यूस बाय फ्लावर्स, ज्याला आपण मध असं म्हणतो. While bees in an ecstasy drank of nectar from each bloom and the sun sank swiftly and the stars turned in the sky. आणि छान पद्धतीने आकाशाकडे वळालेलं हे ताऱ्यांकडे वळलेलं हे झाड जे आहे ते जोमाने त्या ठिकाणी हलत होतं, झुलत होतं. आणि त्याच्यावरच्या ज्या मधमाशा आहेत त्या छान त्याचा एक मधाची चव चाखत होत्या. अँड मून मोथ अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय. आता हे मूनमोत जे आहे ते पतंग ज्याला आपण म्हणतो, पतंग नावाचा एक कीटक असतो त्याला मूनमोत असं म्हणतात. अँड मूनमोथ्स अँड सिंगिंग क्रिकेट. क्रिकेटचा अर्थ आहे एक प्रकारचा पक्षी आहे या ठिकाणी. क्रिकेट खेळ नाही आहे हा, तर इथे क्रिकेटचा एक एक पक्षी आहे. तर हा छान क्रिकेट पक्षी पतंग जे आहे ते त्या ठिकाणी उडतायत, झाडापानावर डोलता आहेत. आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि खरंच त्या ठिकाणी मी स्तुती करत होतो त्या रात्रीची, त्या ताऱ्यांची, त्या झाडांची. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. ते छोटंसं झाड की जे मी लावलं होतं आणि आज उंच असं वाढलेलं ते झाड मनाला समाधान देत होतं, मनाला आनंद देत होतं. आणि अशी ह्या चेरी ट्रीची संकल्पना जी आहे ती इथे आलेली आहे. आणि छान असा हा झाडाचा भाग जो आहे, चेरी ट्रीचा भाग जो आहे तो आपल्या लेखकाच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद तयार करतो आहे. आणि कुठेतरी एक समाधानाची भावना त्याच्या मनामध्ये आहे, निसर्गाबद्दलचा आदर मनामध्ये आहे आणि काळजीपूर्वक त्याने ते झाड जपलेलं आहे. तर असा हा चेरी ट्रीचा प्रवास त्या ठिकाणी आपण बघितला. इथे आपण थांबूया आणि पुढच्या भागाकडे आपण वळूया. थँक्यू.